सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मूर्तिजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून येत्या 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे। या पार्श्वभूमीवर मतमोजणीसाठी आवश्यक असलेली सर्व प्रशासकीय व सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे। नगर परिषदेत एकूण 12 प्रभाग तसेच नगराध्यक्ष पदाची मतमोजणी होणार असून यासाठी 92 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले। मतमोजणीसाठी एकूण 6 टेबल ठेवण्यात आले असून प्रभागनिहाय मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। 6 टेबलांवर 12 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल। सदस्य पदासाठी प्रत्येक फेरीत एका प्रभागाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे। मतमोजणी प्रक्रिया दरम्यान कुठल्याही प्रकारच्या अनुचित प्रकार घडू नये याकरिता शहरासह नगर परिषदेच्या परिसरात विविध ठिकाणी 312 पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आज पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात रूट मार्च काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले। सर काय सांगाल, उद्या मतमोजणी प्रक्रिया संपन्न होणार आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता किती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे? उद्याचा जो नगर परिषद मतमोजणी बंदोबस्त आहे त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी आम्हाला 150 होमगार्ड सैनिक आणि 150 पोलीस अंमलदार, 30 पोलीस अधिकारी असा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त दिलेला आहे। आणि त्याच अनुषंगाने आम्ही काल रोजी आणि आज सुद्धा पोलीस स्टेशन हद्दीतून रूट मार्च घेतला की जेणेकरून पोलीस प्रशासन ह्या उद्याच्या मतमोजणी बंदोबस्तासाठी तयार आहे, सक्षम आहे। काय आणखी एक सूचना द्याल उद्याच्या अनुषंगाने? आपल्या मार्फतीनं मी सर्वांना एकच सूचना देईल, उद्याची जी मतमोजणी आहे त्याच्यामध्ये या मतमोजणीमध्ये कोणाचा विजय होणार आहे, कोणाचा पराजय होणार आहे। मात्र या गोष्टी करताना कोणत्याही व्यक्तीनं कायद्याचा आदर करावा। जर कायदा मोडला तर प्रशासन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तयार आहे। दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी मूर्तिजापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतमोजणी सकाळी 10 वाजेपासून सुरू होत आहे। एकूण 12 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल आणि नगराध्यक्षांची जी मतमोजणी आहे ती सर्व 12 फेऱ्यांमध्ये होईल आणि सर्वात शेवटी नगराध्यक्षाचा निकाल हा घोषित होईल आणि प्रत्येक फेरीमध्ये त्या प्रभागामधील नगरसेवकांची मतमोजणी होऊन नगरसेवकांचा निकाल हा जाहीर होईल। उद्या सकाळी 10 वाजेपासून जी मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे त्याच्यामध्ये सर्वात आधी पोस्टल बॅलेट आणि त्यानंतर ईव्हीएम मशीनवरील मतमोजणी सुरू होणार आहे। सर्व उमेदवार आणि त्यांचे उमेदवारांचे प्रतिनिधी यांना आयडी कार्ड दिलेले आहेत। ज्यांना आयडी कार्ड दिलेले त्याच मंडळींना प्रभागनिहाय आम्ही इथे एंट्री देणार आहोत। त्याचबरोबर पोलीस डिपार्टमेंट मार्फत तोलाराम चौक ते इथून नगरपालिकेपासून 200 मीटर उजवीकडे हा रस्ता पूर्णपणे बंद राहणार आहे। माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्या आदेशानुसार इथे संचारबंदी सुद्धा या भागामध्ये लागू झालेली आहे। तरी सर्वांना मी आवाहन करतो की उद्या इथे कोणी गर्दी करू नये। त्याचबरोबर निवडणुकीचा निकाल घोषित करण्यासाठी आम्ही इथे मीडिया सेल जाहीर केलेला आहे। मीडिया सेलची व्यवस्था केलेली आहे, साऊंड सिस्टीम पण लावलेली आहे। साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून प्रत्येक फेरीचा निकाल हा घोषित करण्यात येईल आणि सर्व पोलीस बंदोबस्त सुद्धा चोख ठेवण्यात आलेला आहे। धन्यवाद। मूर्तिजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका 2 डिसेंबर रोजी संपन्न झाला, ज्याचा निकाल उद्या 21 डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे। अवघ्या काही तासात वेळ राहिलेली आहे। जे नगर परिषदेच्या मतमोजणी प्रक्रियेला जर बघितलं तर प्रशासनाच्या वतीने मोठी यंत्रणा सुद्धा सज्ज करण्यात आलेली आहे। शहरामध्ये कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये याकरता पोलीस प्रशासनाच्या वतीने तब्बल 312 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहे। ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त असणार आहे। कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी काही वाद घडू नये याकरता पोलीस कर्मचारी काळजी घेत आहेत। तर उद्या सकाळी 10 वाजल्यापासून नगर परिषद प्रिमायसेस मध्ये म्हणजेच नगर परिषदेच्या परिसरामध्ये सकाळी 10 वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी स्पष्ट केलेलं आहे। ज्या नगर परिषदेच्या उमेदवारांच्या प्रतिनिधी असतील अथवा उमेदवार यांना निवडणूक आयोगाच्या वतीने आय कार्ड्स देण्यात आलेले आहेत,
ओळखपत्र देण्यात आलेले आहेत त्यांनाच नगर परिषदेच्या परिसरामध्ये प्रवेश राहणार आहे. तथापि जे मीडिया कर्मी आहेत यांच्याकरता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्या मीडिया कर्मींना प्रवेश पत्र देण्यात आलेले आहे, प्रवेश आय कार्ड देण्यात आलेले आहे, त्यांनाच या प्रिमायसेस मध्ये अनुमती राहणार असल्याचं संदीप कुमार अपार निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असा थेट इशारा मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांनी मीडियासमोर स्पष्ट केलेलं आहे. तर शहरामध्ये आज जर बघितलं तर पोलीस प्रशासनाच्या वतीने शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे, रूट मार्च काढण्यात आलेला आहे शहरामध्ये आणि नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की कायद्यामध्ये राहून नियमाचं उल्लंघन करू नका, कायद्यामध्ये राहून नियमाचं पालनच करा असं आवाहन सुद्धा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. कॅमेरामन श्याम वाळस्कर सह मी प्रतीक कुरेकर, जागर जनस्थान, मूर्तिजापूर, अकोला.